Welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shrutika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So let's begin the class. इयत्ता 5वी माध्यम इंग्रजी विषय मराठी घटक क्रमांक 24 ऐका पहा करा. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण शिकणार आहोत एक नवीन कृती. पाठ क्रमांक 24 ऐका पहा आणि करा. यामध्ये हत्तीचा मुखवटा कसा तयार करायचा ते आपण आज शिकणार आहोत. बालमित्रांनो, आपल्या सर्वांना नाटिका सादर करायला, अभिनय करायला फारच आवडते. अभिनय करत असताना एखाद्या प्राण्याचा किंवा एखाद्या पक्ष्याचा अभिनय करायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या मुखवट्याचा फार उपयोग होईल. म्हणूनच आपल्या पाठ्यपुस्तकात मराठी शिकता शिकता आपण थोडीशी मजाही करणार आहोत, म्हणजेच मुखवटा तयार करणार आहोत, तोही हत्तीचा. चला तर मग सुरुवात करूया. हा पहा हत्ती. मुलांनो, मुखवटा तयार करण्याआधी आपण एकदा हत्ती आणि त्याचा चेहऱ्यावरील अवयव म्हणजेच कान, त्याचे डोळे याचं निरीक्षण करणार आहोत. कारण मुखवटा तयार करत असताना आपल्याला त्याच्या कानाचा आकार, त्याच्या डोळ्यांचा आकार पेन्सिलने आखायचा आहे. म्हणूनच आपण थोडंसं निरीक्षण करू, थोडं ऑब्झर्वेशन करू. पहा मुलांनो, हत्तीच्या कानाचा आकार कसा आहे. हा आहे हत्तीचा कान. ही आहे त्याची सोंड. सोंड म्हणजे हत्तीचे नाक असते. आणि हत्तीचे हे डोळे. या बाजूला एक डोळा आहे, दुसरा डोळा या बाजूला आहे. आणि हत्तीच्या सोंडेचा आकार कसा आहे पहा. मुलांनो, निरीक्षण करून घ्या. आपल्याला हत्तीचा चेहरा मध्यभागी आणि हे दोन सुपासारखे मोठे कान, दोन बाजूला दोन, आणि मध्ये लांब अशी त्रिकोणी आकाराची त्याची ही सोंड. अशा प्रकारे आपल्याला हत्तीचा मुखवटा तयार करायचा आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या मुखवट्याला तयार करण्यासाठी काय माहिती दिलेली आहे, काय काय साहित्य लागणार आहे. चला वाचूया. शिक्षक म्हणतात, मुलांनो, आज आपण हत्तीचा मुखवटा कसा करायचा ते शिकणार आहोत. हत्तीचा मुखवटा तयार करण्यासाठी पुढील साहित्य हवे. मुलांनो, साहित्य म्हणजेच हत्तीचा मुखवटा तयार करण्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत त्याची यादी. चेहऱ्याच्या आकाराची कागदाची साधी बशी म्हणजेच पेपर डिश. पेपर डिशचा वापर आपण वाढदिवसाला घरी आलेल्या पाहुण्यांना खाऊ देण्यासाठी करतो. ही पेपर डिश आपल्याला दुकानामध्ये सहज मिळेल. ही बशी आपल्या चेहऱ्यावर नीट बसेल अशी घ्यावी. बरोबर आहे मुलांनो, कारण हा मुखवटा तुम्ही स्वतः वापरणार आहात, त्यामुळे तो तुमच्या चेहऱ्याच्या आकारा एवढा असला पाहिजे. आणि त्यासाठीच आपल्याला बशी जी घ्यायची आहे, बशीची निवड करायची आहे, ती बशी तुमच्या चेहऱ्या इतकी मोठी म्हणजे चेहऱ्याच्या आकाराची असली पाहिजे. थोडा लहान आकार असलेली दुसरी एक बशी. आपल्याला 2 कागदी बशा लागणार आहेत. या 2 कागदी बशा सारख्या आकाराच्या नसतील, म्हणजेच एक बशी असेल तुमच्या चेहऱ्याच्या आकाराची आणि दुसरी कागदी बशी तुम्ही घेणार आहात ती थोडी लहान आकाराची हवी. बशी घेतल्यानंतर आपल्याला रंगीत कागद, साधा जाड कागद, हत्तीची जी सोंड आहे त्यापासून तयार करणार आहोत. मग रंग, ब्रश, पेन्सिल, ट्रेस पेपर, गोंद, जाड दोरा, सुई, इलास्टिक, स्टेपलर असे साहित्य हवे आहे.
आता आपण मुखवटा कसा तयार करायचा ते पाहूया. मुलांनो, साहित्याची ओळख करून घेऊया. पहा, पेपर डिश तुम्हाला सर्वांना ओळखीची आहे, पण आपल्याला अशा प्रकारची जी पेपर डिश म्हणजेच कागदी बशी घ्यायची आहे, ती स्वच्छ हवी, त्यावर डाग नकोत. त्यानंतर आपल्याला लागेल स्टेपलर, आपल्याला हवा आहे ब्रश आणि रंग, आपल्याला हवा आहे इलास्टिक, आणि इलास्टिक मिळाले नाही तर आपण सुई दोरा वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला हवा आहे गम म्हणजेच ग्लू, ट्रेस पेपर, आणि हवा आहे आपल्याला दोरा आणि सुई. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की इलास्टिक जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही सुई दोऱ्याचा वापर करणार आहात. चला, साहित्य पाहिले. आता मुलांनो, एक गोष्ट महत्त्वाची आहे की या सर्व साहित्या व्यतिरिक्त आपल्याला मुखवटा तयार करण्यासाठी कात्री लागणार आहे आणि पेन्सिलही लागणार आहे. पहा, अशा प्रकारे तुम्हाला हत्तीचा मुखवटा या पेपर डिश पासून म्हणजेच कागदी बशी पासून तयार करायचा आहे. आपल्याला रंग लागणार आहेत, त्यामुळे रंगाचा वापर आपण करणार आहोत आणि आपल्याला हवा तसा रंग आपण या मुखवट्याला देऊ शकतो. चला, पहिला टप्पा पाहूया. एक एक टप्पा दर टप्पा आपण कृती पुढे पुढे नेणार आहोत. पहिल्या टप्प्यात पाहूया. आपल्या चेहऱ्याच्या आकाराची साधी स्वच्छ कागदी बशी घेऊ. तिच्या मागच्या भागावर पेन्सिलने हत्तीचा मुखवटा काढू. मुलांनो, पेपर डिशच्या मागच्या भागावर तुम्हाला मुखवट्याचा आकार आखून घ्यायचा आहे, त्यासाठी पेन्सिल वापरायची आहे. आता इथे आपल्याला नवीन शब्द शिकायला मिळत आहेत. चला, या नवीन शब्दाची ओळख करून घेऊ. आकार, आकार म्हणजेच शेप, आणि स्वच्छ, स्वच्छ म्हणजे क्लीन. तर मुलांना या पहिल्या टप्प्यात आपण दोन शब्द शिकलो, आकार आणि स्वच्छ. आता आपण पुढचा टप्पा पाहूया. पहा, टप्पा क्रमांक 2 मध्ये आपल्याला सांगितलं आहे की लहान कागदी बशीतून हत्तीच्या कानांचे 2 सारखे आकार कापून घ्या. पहा, पहिल्या मोठ्या आकाराची बशी जी आपल्या चेहऱ्याच्या आकाराची होती त्यापासून आपण अशा प्रकारे मुखवटा आखून घेतला, चेहरा आखून घेतला, आणि आता आपल्याला लहान बशी घ्यायची आहे आणि त्यापासून 2 सारख्या आकाराचे कान अशा प्रकारे कात्रीने कापून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा 2 नवीन शब्द आपण शिकत आहोत मुलांनो. पहिला शब्द आहे लहान. लहान म्हणजे स्मॉल, आणि सारखे. खरं तर एकसारखे किंवा सारखे या शब्दाचा अर्थ होतो सतत, पण इथे या शब्दाचा अर्थ आहे सारखे म्हणजे समान. इंग्रजीत सांगायचं झालं तर ऑफ इक्वल साइज. कारण मुलांनो, हे जे 2 कान आपल्याला जोडायचे आहेत ते एकसारख्या आकाराचे नसतील तर एक कान छोटा दिसेल, एक कान मोठा दिसेल. म्हणून आपल्याला दोन्ही कानांचे आकार सारखे असले पाहिजेत. चला, पुढचा टप्पा पाहूयात. तर टप्पा क्रमांक 2 मध्ये आपण लहान आणि सारखे असे 2 शब्द शिकलेले आहोत. टप्पा क्रमांक 3. पहा, चित्रामध्ये आपल्याला कान आणि मुख्य चेहऱ्याचा आकार स्टेपलरने जोडलेला दिसत आहे. इथे स्टेपलरची पिन, त्या खाली, नंतर बाजूला, डाव्या बाजूला, आणि त्या डाव्या बाजूला एक पिन मारल्यानंतर खाली दुसरी पिन.
शिवाय इथे आपल्याला डोळ्याचा आकारही दिसत आहे. तर मुलांनो, स्टेपलर हे आहे स्टेपलर. त्याच्या मदतीने दोन्ही कान मुखवट्याला योग्य जागी जोडू. मुलांनो, इथे जोडू हा नवीन शब्द आहे. जोडायचे म्हणजे काय करायचे तर अटॅच करायचे. अटॅच करणे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा एक नवीन शब्द शिकायला मला. जोडू म्हणजे अटॅच करणे किंवा टू अटॅच. तर या टप्प्यात आपण कात्रीने कापलेले 2 कान आणि मुख्य चेहऱ्याचा भाग आपण जोडणार आहोत. पुढचा टप्पा पाहूया. पहा मुलांनो, तुम्हाला चित्रात दिसत आहे कात्रीचा वापर केलेला आहे आणि एक आकार कापलेला आहे. एक जाड कागद, जाड म्हणजे थिक, घेऊन तो लांब त्रिकोणी आकारात कापून घेऊ. या चौथ्या टप्प्यामध्ये कात्रीच्या साहाय्याने असा आकार आपल्याला कापायचा आहे आणि त्यासाठी आपण जाड कागद वापरणार आहोत. बालमित्रांनो, जाड कागद कापत असताना कात्रीने आपल्याला इजा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरात तुमच्या ताईचा किंवा दादाचा किंवा तुमच्या आईवडिलांचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांच्या मदतीनेच अशा प्रकारे कात्रीचा वापर करा. आता इथे आपण एक नवीन शब्द शिकत आहोत. हा शब्द आणि त्याचा इंग्रजी अर्थ पाहूया. लांब. लांब म्हणजे लॉंग. पहा, हा आकार कसा लांब आहे म्हणजेच लॉंग आहे. आणि पुढचा शब्द आहे त्रिकोणी. त्रिकोणी म्हणजेच ट्रायंग्युलर. साधारणतः त्रिकोण 3 बाजूंनी अशा प्रकारे तयार होतो. पण आपल्याला लॉंग म्हणजेच लांब त्रिकोण आखायचा आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला तो आधी जाड कागदावर आखून घ्यायचा आहे आणि मग कात्रीच्या साहाय्याने तो कापून घ्यायचा आहे. तर मुलांनो, इथे आपण कोणत्या गोष्टी शिकलो ते म्हणजे आपल्याला जाड कागदापासून लांब त्रिकोणी आकार कापायचा आहे आणि कात्री वापरत असताना आपण आईवडिलांची मदत घेणार आहोत. चला तर मग टप्पा क्रमांक 5 पाहूयात. पहा, चित्रामध्ये आपल्याला या लांब त्रिकोणी कागदाच्या तुकड्याचे घडी घातलेली दिसत आहे. या त्रिकोणी आकाराला खालच्या बाजूने वरपर्यंत उलटसुलट घड्या घालू. तयार झालेली घडी उलगडू म्हणजे हत्तीची सोंड तयार होईल. मुलांनो, इथे बरेच नवीन शब्द आहेत. सर्वात प्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की आपल्याला ही कृती कोणत्या दिशेने करायची आहे. आपल्याला त्रिकोणी आकाराला खालच्या बाजूने, ही त्याची खालची बाजू आहे, खालच्या बाजूने वरपर्यंत म्हणजे घडी घालायला सुरुवात खालून करायची, वरपर्यंत घड्या घालून पूर्ण कृती करायची आहे. आणि नंतर तयार झालेली घडी आपण उलगडायची आहे. उलगडणे, उलटसुलट घड्या घालणे हे आपल्याला शब्द नवीन आहेत. आपण त्याचा अर्थ पाहूया. तर उलट आणि सुलट म्हणजे झिगझॅग. आता पुढचा शब्द आहे घड्या. घड्या म्हणजे फोल्ड.
उलटसुलट घडी म्हणजे झिगझॅग फोल्ड आपण त्याला म्हणतो. तसेच उलगडू म्हणजेच ओपन करणे. तर आपण इथे 3 नवीन शब्द शिकलो. एक म्हणजेच उलटसुलट, झिगझॅग, घड्या म्हणजे फोल्ड आणि उलगडणे म्हणजे ओपन करणे, खोलून पाहणे. चला आता आपण पुढचा टप्पा पाहूया. पहा मुलांनो, पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय कृती करायची आहे. चित्रात आपल्याला दाखवल्याप्रमाणे ब्रशचा वापर करायचा आहे आणि रंगांचा वापर करायचा आहे. पहा, हत्तीच्या तोंडाच्या जागी सोंड चिकटवू. इथे आपल्याला दिसत आहे की कशा प्रकारे इथे हत्तीच्या चेहऱ्याच्या मध्यभागी आपण हे उलटसुलट घडी घातलेली सोंड चिकटवलेली आहे. मुलांनो, चिकट आणि चिकटवू, पहा हा शब्द चिकटवू हा शब्द चिकट या शब्दापासून तयार झालेला आहे. चिकट म्हणजे स्टिकी आणि चिकटवणे म्हणजे गमाच्या आधारे म्हणजे गम वापरून किंवा गोंद वापरून तो आपण जोडणार आहोत. चिकटव म्हणजे पेस्ट करणे आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत गोंद. गोंद म्हणजेच ग्लू. तर अशा प्रकारे आपण इथे 2 शब्द शिकलो. चिकटवू म्हणजेच पेस्ट करणे आणि गोंद म्हणजेच ग्लू. पुढचा टप्पा पाहूया. हत्तीचे डोळे. पहा मुलांनो, कात्रीच्या साहाय्याने हत्तीचे डोळे कसे कापलेले आहेत. हत्तीचे डोळे आपल्या डोळ्यांवर येतील अशा प्रकारे कात्रीने बशीवर डोळ्यांचे आकार कापू. मुलांनो, यासाठी आपल्याला आपण तयार केलेला मुखवटा प्रत्यक्ष चेहऱ्यावरती ठेवून आपल्याला डोळे या मुखवट्याच्या कोणत्या दिशेने येतात, कुठल्या बाजूला येतात ते आपल्याला अंदाजे ओळखायचे आहे. आणि मग आपण कात्रीचा वापर करून डोळ्यांचा आकार अशा प्रकारे कापून घेणार आहोत. तर आपल्याला हत्तीचे डोळे आपल्या डोळ्यांवर येतील अशा प्रकारे कात्रीने बशीवर डोळ्यांचे आकार कापू. मुलांनो, आता आपण पाहूयात की यासाठी तुम्हाला नक्की अंदाज कसा घ्यायचा आहे. आपण तयार केलेला मुखवटा प्रत्यक्ष आपण चेहऱ्यावरती ठेवणार आहोत आणि आपण अंदाज घेणार आहोत की आपल्या चेहऱ्यावरती मुखवटा ठेवल्यानंतर डोळे नक्की कुठे आपल्याला आले पाहिजेत. त्या प्रकारे आपण त्याचा अंदाज घेऊन अशा प्रकारे हत्तीचे डोळे आपल्या बरोबर डोळ्यांसमोरच येतील हे पाहून नंतर मुखवटा खाली घ्यायचा आणि अशा प्रकारे कात्रीचा वापर करून बरोबर तेवढा भाग आपल्याला कापायचा आहे, जेणेकरून तेवढ्या भागामध्ये पोकळी राहील आणि आपण जेव्हा मुखवटा वापरू तेव्हा आपल्याला हत्तीच्या या डोळ्यांमधून पाहता येईल. तर तुम्ही तयार केलेला मुखवटा अशा प्रकारे डोळे योग्य जागी येतील हे पाहून ते डोळे कापून घ्या. पुढचा टप्पा पाहूया. तयार झालेला मुखवटा योग्य रंगाने रंगवू. मुलांनो, तुम्ही चित्रात पाहिल्याप्रमाणे इथे तुम्हाला हवा तो रंग वापरू शकतो, पण आपल्याला इथे चित्रामध्ये करडा रंग वापरलेला दिसत आहे. तुम्हाला तुमचा मुखवटा थोडा आकर्षक बनवायचा असेल तर तुम्ही हवा तो रंग वापरू शकता. तर मुलांनो, आपण आपल्या मुखवट्याला तुमच्या आवडीचा रंग देणार आहोत. त्यामुळे इथे
नक्की कोणत्या रंगाने हत्तीचा मुखवटा रंगवायचा त्याबद्दल तुम्हाला कोणतीही सूचना करणार नाही. तर कृती क्रमांक 8 अतिशय सोपी आहे, त्यामुळे तुमच्या हत्तीचा मुखवटा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या रंगात रंगवा. आता आपण पाहूया टप्पा क्रमांक 9. कान ज्या ठिकाणी जोडले आहेत तिथे छिद्र पाडू, त्यातून जाड दोरा किंवा इलॅस्टिक घालू. मुखवटा चेहऱ्यावर नीट बसेल अशा प्रकारे दोऱ्याला गाठ मारू. इलॅस्टिक असल्यास कापून शिवावे. बालमित्रांनो, इथे आपल्याला 1-2 नवीन शब्द पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे छिद्रे. मुलांनो, छिद्रे म्हणजे होल. हत्तीच्या मुखवट्याला दोरा जोडण्यासाठी किंवा इलॅस्टिक जोडण्यासाठी आपल्याला छिद्र करायचे आहे. छिद्र तुम्ही सुईच्या आधारे करू शकता आणि जर तुमच्याकडे इलॅस्टिक नसेल तर तुम्ही दोरा वापरून त्याला गाठ मारू शकता. अशा प्रकारे आपण इथे नवीन शब्द शिकलो, तो म्हणजे छिद्रे. छिद्र आपल्याला कानाच्या 2 बाजूस अशा प्रकारे हत्तीच्या डोळ्यांच्या थोडंसं जवळ 2 छिद्र करायचे आहेत आणि त्यामध्ये दोरा किंवा इलॅस्टिकचा वापर करायचा आहे. इलॅस्टिक असेल तर ते तुम्हाला कापून शिवावे लागेल आणि दोरा असेल तर तुम्हाला होल करून तिथे गाठ मारावी लागेल आणि त्यासाठी दोरा वापरून तुम्ही तुमच्या डोक्याचा आकार किती आहे त्याचा अंदाज घेऊन दोरा कापायचा आहे. तर मुलांनो, आपला हत्तीचा मुखवटा तयार झाला. पहा मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हत्तीचा मुखवटा तयार करा आणि तुम्हाला नक्कीच तो मुखवटा तुमच्या नाटिकेमध्ये वापरण्यासाठी उपयोगी पडेल. मुलांनो, शब्दार्थ पाहू. पाठात आपण काही नवीन शब्द पाहिले. उदाहरणार्थ मुखवटा. मुखवटा म्हणजे मास्क. स्वच्छ. स्वच्छ म्हणजे क्लीन. सारखे. सारखे म्हणजे इक्वल. त्रिकोणी. त्रिकोणी म्हणजे ट्रायंग्युलर. उलट सुलट म्हणजे झिगझॅग. आणि छिद्रे. छिद्रे म्हणजे होल्स. मुलांना वेळ झाली गृहपाठाची. चला, गृहपाठात तुम्हाला करायचा आहे एक उपक्रम. काय आहे हा उपक्रम वाचूयात. हत्तीचा मुखवटा कसा तयार केला हे तुम्ही पाहिलेत. तुम्ही सुद्धा असा मुखवटा तयार करा. मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने वर्गात सांगा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्याला आपण कोणती कृती केली ते तुमच्या वर्गात तुमच्या मित्रांना सांगायचे आहे. तुम्ही मुखवटा कसा तयार केला ते मित्रांना सांगा. मित्रांना सांगताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात वाक्यरचना करू शकता. 2. कागदाच्या बशीपासून विविध वस्तू तयार करा. मुलांनो, तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीचा वापर करून, तुमच्या सृजनशीलतेचा वापर करून कागदाच्या बशीपासून आणखी कोणकोणत्या वस्तू तयार करू शकता. बऱ्याच वस्तू तयार करता येतील. अशाच प्रकारे तुम्हाला इतर प्राण्यांचा मुखवटा सुद्धा या बशीपासून तयार करता येईल. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.